हे आहे कामाख्या देवीच्या मंदिराबाहेरील काढलेलं लज्जागौरीचं चित्र। या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरामध्ये योनीची पूजा केली जाते। सकाळचे 9 वाजलेले आहे। आपण मालेगाव इथं थांबलेलो आहोत, गुवाहाटीमध्येच आहे। आता तिथून आपल्याला जायचं मंदिरामध्ये। तुम्ही पाहू शकता ह्या बसेस आहे। ह्या बसेस 10 रुपये घेऊन आपल्याला मंदिरापर्यंत त्या गेटवर सोडणार आहे। तिथून आपल्याला वरती जायचं आहे सुमारे 5 ते 6 किलोमीटर। तर आपण त्याला आता बसू बसमध्ये जवळच्या मंदिराच्या इथं टॅक्सी वगैरे सगळेच उभे राहते। पण आज विषय असा आहे म्हणते की इथं भूटानचा राजा येत आहे म्हणते मंदिरात दर्शन करण्यासाठी। तर 1 ते 1.5 घंटा सगळ्या टॅक्सी वक्ष्या सब बंद केलेले आहे ना। आता पाहू आपण कसं जायचं आहे। तर आपल्याला भूटानचा राजा येवरला कामाख्या देवीचं दर्शन करायसाठी हाच तो रस्ता आहे कामाख्या मंदिरकडे जाण्याचा। ह्या एकट्या माणसानं भूटानच्या राजानं सगळ्या लोकांचं जीवन मुश्किलमध्ये टाकून दिला। पुरीच्या पुरे पैदल जात आहे, गाडी एक पण नाही आहे। हा जो रस्ता आहे हा डायरेक्ट मंदिरापर्यंत जाते। आणि आता राजा येवराला बायकोले घेऊन आता राजाचं दर्शन होईल, त्याच्यानंतर एक गरीब लोकांचं दर्शन होईल। आणि मी पण त्यातलाच एक। आणखी इथून 2 ते 2.5 किलोमीटर जायचं आहे पैदल। आणि पूर्ण चढाईच चढाई आहे भाऊ। हे पहा तुम्ही गावाचं लोकेशन, फुल नजारा आहे गावाचा हा पाहू शकता। हे खालतं गाव आहे गुवाहाटी। आणि हाच रस्ता आहे तो देवीच्या दर्शनाकडे मंदिराकडे घेऊन जातो आपल्याला। त्यात मी पण आलो, आपण म्हणजे सगळेच आहो। चला तर मग समोर चाललो आता। त्या भाऊनं टोपली बी आणली तिथपासून। सब मिलेगा सब मिलेगा। हो दादी थक गए? चलो फिर जल्दी जल्दी, राजा आने के पहले दर्शन कर लेना है अपने को। राजा आएगा तो दर्शन नहीं होंगे अपने। हाँ फणसाचं झाड फणस लागले तेव्हा फणस लागले। तिथं जायचं आहे आपल्याला। ते मंदिर आहे देवीचं, ते वरती पाड्यावर, त्या पाड्यावर जायचं आहे। आणखी 2 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे। हा भाऊ आता ड्युटीवर इथं तैनात आहे। क्या हो रहा सर आज? हाँ VIP प्रोग्राम आहे क्या? VIP प्रोग्राम म्हणते भाऊ, जेवण खावण सगळं भेटणार आहे इकडं। खूप परिश्रमानंतर आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत। आता मंदिर जास्त 200 ते 300 मीटर बाकी आहे फक्त आपल्यापासून। हा भाई हे पाहू शकता तुम्ही मा कामाख्या टेम्पल। थोड्या वेळात आता आपण जोपर्यंत राजा येत नाही तोपर्यंत आपल्याला दर्शन होत नाही। राजा येईन राजा जाईन त्याच्यानंतर आपल्यासाठी मंदिर उघडणार आहे। पाहू मग आता समोर चालून। आता आपण इकडनं आलेलो आहोत। हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। आणि हे पाहू शकता तुम्ही सामान्य कतार पंजीकरण म्हणजे फुकटात इथं दर्शनचं लाईन लागते। म्हणजे आपल्या इकडलं बाकीसारखं कुठंच नाही की तुम्ही जा डायरेक्ट लाईनीत लागा तुमचं दर्शन होऊन जाईल, असं काहीच नाही। इथं रात्री 9 वाजता कुपन वाटल्या जाते ह्या लाईनीत। हेच ती लाईन आहे, रात्री 9 वाजता कुपन वाटल्या जाते। आणि त्याच्यानंतर ते सकाळी 6 वाजतापासूनचं लाईन लागते दर्शनासाठी। ते आपला डायरेक्ट फोटो स्कॅन करते आणि त्याच्यानंतर आपल्याला दर्शन होणार आहे मंदिरात। हेच ते लाईन आहे। आता रात्री 9 नंतर चालू होते कुपनसाठी गरीब लोकांसाठी। हे पाहू शकता तुम्ही सामान्य पंजीकरण कतार। आता ह्या रस्त्यानं आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये। कामाख्या देवालय आणि हे न्यूज रिपोर्टर पण आलेले आहे इथं, सगळे चॅनलवाले आहे। काय तर राजा येणार आहे भूटानचा थोड्याच वेळात।
हे मंदिरचं द्वार आहे मा कामाख्याचं. इथूनच आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. हे पाहू शकता. हे मंदिराचं प्रांगण. हे बलीसाठी सोडलेले बकरे तेव्हा हे पुरातन काळातलं जो राजा होता त्या राजाने स्थापन केलेलं मंदिर आहे. आता याचा इतिहास तर आपल्याला माहीत आहे, पण आपण काही जास्त टाईमपास करणार नाही इतिहास सांगण्याच्या बाऱ्यात. आता तुम्ही पाहून घेता इतिहासमध्ये की मा कामाख्या देवीचं मंदिर काय सिस्टम आहे म्हणून. मी तर पोचलेलो आहो, तुम्ही बी पोचा. हा पा लई मोठा बकरा आहे हा. त्या मंदिरामध्ये जिकडे पासाल तिकडे तुम्हाला बकरे दिसणार आहे. हे पाहू शकता. ही VIP लोकांची लाईन आहे पैसे भरून. मंदिराच्या प्रांगणामध्ये तुम्हाला फक्त बकरे दिसणार. हो दादा, हे कबूतर पण आलेले आहे बलीसाठी इथं. आता मंदिराच्या दुसऱ्या बाजूला जात आहोत आपण. स्पेशल काउंटर 501 रुपये म्हणून होता. हे हले आले आहे, लोकांना आणलेले आहे बली त्यासाठी. पा कसा करते पा 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 कसा गुराला. हा सरकार आहे, सरकार आहे. हे बली घर आहे, हे पा बली घर. इथे बली दिली जाते. मा कामाख्या देवी प्रांगण. इथून आपण बाहेरून दर्शन करू शकतो बिना लाईनीत लागल्याचा. त्या कुंडामध्ये आंघोळ केल्यावर आपले जेवढे काही मनोकामना आहे म्हणते त्या सगळं पूर्ण होतं म्हणते. पाहू शकता. आता मी मंदिराच्या प्रांगणात बसून आहो. मा कामाख्या देवी मंदिर हे नीलांचल पर्वतावर उभं असलेले मंदिर आहे.
51 शक्तिपीठामधलं सगळ्यात जास्त शक्तिशाली हे मंदिर आहे. काहून की इथं मा सतीच्या योनीचा तुकडा पडलेला होता, म्हणून हे मंदिर इथं स्थापन केलेलं आहे. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरामध्ये योनीची पूजा केली जाते. हां, बरोबर आहे, योनीची पूजा केली जाते. तुम्हाला पण माहीत आहे की आपण सगळ्याचा जन्म हा योनीतून झालेला आहे आणि या मंदिरामध्ये त्या योनीला पूजलं जातं. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथं प्रत्येक वर्षी जून महिन्यात इथं मेला लागते आणि तो मेला असते आबुगाचीचा. या मेल्यामध्ये मंदिराचे 3 दिवस दरवाजे बंद असते. काहून की असं म्हणणं आहे इथं लोकांचं की 3 दिवस मंदिराचे दरवाजे यासाठी बंद केले असते की काहून की मातेला जे आहे ना 3 दिवस हे महिन्यामध्ये मासिक पाळी येते म्हणते, म्हणून हे मंदिराचे दरवाजे बंद केले असते. हा पुरा परिसर आहे. दोन शिकेंना येतो काहून की इथं हल्याची बली देत आहे. आता मी ते दाखवतो तुम्हाला. थांबा, आता थोड्याच वेळात या हल्याची बली देण्यात येत आहे. इथं त्याला सजवला बिलकुल नवरदेवासारखा. आता थोड्याच वेळात त्याला कापण्यात येईल. हा पहा हल्या. हे जेवढे काही नवीन बाबा लोक आहे, हे नवीन शिकलेले मुलं बाळं बाबा बनतात, हे सगळे ह्या देवीपाशी येतात. काल रात्री मी या मंदिरामध्ये आलो होतो. या मंदिरामध्ये मी बसलं असताना एका बाबांना मला सांगितलं की येथील प्रत्येक वस्तू म्हणजे खडा असो की काही असो की झाडाचं पान काऊन असो, हे प्रत्येक वस्तू इथली जिवंत आहे म्हणते. काऊन जिवंत आहे की इथं सगळ्यात जास्त प्रमाणात जादूटोणा केला जाते म्हणते. आणि हे खरं पण आहे काऊन की हे मंदिर सगळ्यात जास्त प्रमाणात त्यासाठीच नावाजलेलं आहे, कामाख्या देवीचं. आता ह्या बलीघरात हल्याची बली देत आहे, म्हणून हे ढोल ताशे वाजत आहे इथं. आणि हे मंदिराचं प्रांगण. हे मंदिरच्या बाहेरून दर्शन करणारी रांग, हे वाली रांग आहे. आपलं दर्शन झालेलं आहे. दर्शन ते बी बाहेरूनच झालेलं आहे. आतमध्ये काही दर्शन होत नाही आपल्याला, त्यासाठी लई टाईम लागते. दर्शन केलं बाहेरूनच. देवीले म्हटलं ठीक आहे मा जातो आता. माय म्हणे तू जाय, घरी जाऊन पाय म्हणे काय आहे तर. हे आता आखरी. जय मा कामाख्या, प्रसन्न हो माता. चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे.